बदलापूर सारख्या जलद गतीने डेव्हलप होणाऱ्या सिटीमध्ये जर तुम्हाला तुमच्या हक्कातलं 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर आज तुमच्यासाठी खूपच चांगला असा एक ऑप्शन घेऊन आलेलो आहे। हा जो फ्लॅट असणार आहे बदलापूर वेस्ट रमेशवाडी एरियामध्ये असणार आहे। पुढे बरीचशी माहिती देणार आहे। या ड्रोन शॉटमध्ये तुम्ही पाहू शकता हा जो एरिया आहे तो किती चांगला डेव्हलप झालेला आहे। बेसिकली हा स्टेशनचा एरिया आहे। आता मी तुम्हाला ड्रोन शॉटमध्ये ऋतुवड नावाचा हा जो कॉम्प्लेक्स आहे याचा ड्रोन शॉट दाखवतो। तुम्ही पाहू शकता ब्लू शर्ट जे आहेत ना हा ऋतुवड नावाचा कॉम्प्लेक्स आहे। समोर तुम्ही पाहू शकता व्हाईट कलरचं तुम्हाला डीमार्ट इकडे दिसत आहे आणि बाजूने रेल्वे लाईन गेलेली आहे। बदलापूर वेस्टचं जे स्टेशन आहे इथून 10 ते 12 मिनिटं चालत अंतरावरती आहे। या ठिकाणी आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहायला गेलात तर खूप चांगला डेव्हलप झालेला आहे। आपल्या कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा खूप चांगले चांगले अम्युनिटीज आहेत। कॉम्प्लेक्सच्या बाजूला तुम्ही इथे पाहू शकता शाळा वगैरे आहे, त्याचबरोबर रिक्षा स्टँड वगैरे गेटवरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर नक्कीच मित्रांनो, जर तुमचा बजेट या फ्लॅटला खरेदी करण्याचा असेल तर मला कॉल तुम्ही करू शकता। तो तुम्ही आता ड्रोन शॉट वगैरे तर पाहिलेला आहे, फक्त ग्राउंड लेवलला थोडीशी माहिती येतो। समोर हे लाल कलरचं तुम्ही जे पाहताय ना हे क्लब हाऊस आहे या कॉम्प्लेक्सचं आणि या टी विंगमध्ये तुमच्यासाठी मी फ्लॅट घेऊन आलो जो की असणार 7व्या माळ्यावरती। बिल्डिंगचं एलिव्हेशन पाहणार ना तर वरती पाहू शकता तुम्ही 7व्या माळ्यावरती आणि खाली जे ग्राउंडला आहेत ना इकडे सगळं कार पार्किंग वगैरे करायला तुम्हाला जागा आहे। ते समोरसुद्धा कार पार्किंग करण्यासाठी तुम्हाला बरीचशी जागा पाहायला मिळते। इकडे मागेसुद्धा बरीचशी जागा आहे। तुम्ही ॲक्च्युअल जेव्हा फ्लॅट बघायला ना तेव्हा सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवून देणार आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय, अर्थात तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, एखाद्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये जर तुम्हाला 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक लॅविश 1 BHK फ्लॅट जो की असणार आहे बदलापूर वेस्ट परिसरामधील जो रमेशवाडी एरिया आहे। रमेशवाडी परिसरामधील डीमार्टच्या बाजूला ऋतुवड नावाचा हा कॉम्प्लेक्स आहे। या बिल्डिंगमध्ये तब्बल तुम्हाला मित्रांनो 29 बिल्डिंग पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये 1 BHK 2 BHK आणि काही बंगलो सुद्धा आहेत। पण आज तुमच्यासाठी 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 7व्या माळ्यावरतीच 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे, ज्याचा बिल्टअप एरिया असणार आहे 650 स्क्वेअर फूट आणि या फ्लॅटचा कार्पेट एरिया मित्रांनो 459 स्क्वेअर फूट तुम्हाला पाहायला मिळणार आहे, 459 स्क्वेअर फूट। तर नक्कीच मित्रांनो, या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर मला कॉल करू शकता। अगदी 30 सेकंदात थोडीशी माहिती देतो, नंतर लगेच ऍक्च्युअल फ्लॅट पाहण्यासाठी तुम्ही 7व्या माळ्यावरती जाऊ शकता। इनफॅक्ट तुम्हाला थोडा बिल्डिंगच्या खालचा परिसर पण दाखवून देतो। या कॉम्प्लेक्समध्ये सगळ्याच मॉडर्न अम्युनिटीज तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो। 1 BHK फ्लॅटचा मेंटेनन्स इथे 1600 रुपये पर मंथ आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही रेंटलला जरी प्रॉपर्टी टाकलीत तरी साधारण 7000 रुपये रेंट इथे तुम्हाला आरामात मिळतो। तर नक्कीच या सुवर्ण संधीचा लाभ घेतला पाहिजे। महत्वाचं म्हणजे या फ्लॅटची प्राइस काय असणार आहे। या फ्लॅटला मित्रांनो खरेदी करायचं असेल तर याची किंमत खूप अफोर्डेबल ठेवलेली आहे आम्ही। याची ऑल इन्क्लुडिंग प्राइस जी असणार आहे ती 26,75,000 रुपये असणार आहे। ऑल इन्क्लुडिंग म्हणतो मित्रांनो, रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे सगळं याच्यातच इन्क्लूड असणार आहे। बाहेरचा परिसर पाहिल्यानंतर मित्रांनो फायनली 7व्या माळ्यावरती फ्लॅट पाहण्यासाठी आलेलो। इकडे आपल्या फ्लॅटच्या बाहेरचा परिसर तुम्ही पाहायला गेलात ना, समोर 2 रूम पाहायला मिळतात। इकडे आपल्याला लिफ्ट पाहायला मिळणार आहे आणि आपल्या फ्लॅटच्या बाजूला इथे अजून एक फ्लॅट आहे आणि इकडे स्टेअरकेस आहे। लगेच फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। या फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही पाहणार ना एक मोठ्या साईजमध्ये आपल्याला इकडे लिव्हिंग रूम पाहायला मिळतं। तुम्हाला तर माहितीच आहे प्रत्येक फ्लॅटमध्ये आपण सेमी फर्निश काम करून देतो, ज्याच्यामध्ये कॉमन वॉलपेपर असतात। त्याचबरोबर वरच्या बाजूला पाहू शकता फॉल सिलिंग केलेली आहे। सगळ्या गोष्टींबद्दल बोलून घेऊयात, त्याआधी व्यवस्थित हा लिव्हिंग रूम आपण पाहून घेऊयात। या लिव्हिंग रूममध्ये तुम्ही पाहायला गेलात ना तर आपल्याला एक टॅरेस म्हणू शकता किंवा एक मोठी बाल्कनी इकडे पाहायला मिळते। हे बघा, आजच मित्रांनो फ्लॅटचं काम कंप्लीट झालेलं, त्याच्यामुळे थोडासा कचरा येते, क्लिनिंग काय अजून झालेलं नाही आहे, थोडंसं मॅनेज करून घ्या। इथून तो व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतो ना, खूप भन्नाट असा व्ह्यू पाहायला मिळतोय। तुम्ही पाहू शकता एकदम ओपन व्ह्यू तुम्हाला इकडून पाहायला मिळणार आहे। कोणत्या प्रकारचा असं मध्ये ब्लॉक वगैरे येणार नाही, हा कायमचा तुम्हाला ओपन व्ह्यूज इथे पाहायला मिळणार आहे। आता इथून ज्यावेळेस तुम्ही पाहणार ना तर इथे पाहू शकता रेल्वे पटरी तुम्हाला पाहायला मिळते। इथेच मित्रांनो रेल्वे स्टेशन अगदी मित्रांनो 10 मिनिटाच्या चालत अंतरावरती। इकडे जाताना तुम्ही इकडे गेलात ना तिकडे वांगणीला जाता आणि या बाजूला मुंबईला जाता या साईडला। तर ही बाल्कनी व्यवस्थित आपण पाहून घेऊयात। हे बघा 6 फुटाची बाल्कनी तुम्हाला इकडे पाहायला मिळते। तर इथून तुम्ही पाहणार ना तर पाहू शकता हा जो लिव्हिंग रूम आहे याची साईज खूप चांगली पाहायला मिळते। त्या एंडिंग पासून तुम्ही जर इकडे मागे आलात ना तर असं तुम्हाला तब्बल 15 फुटाचा एरिया पाहायला मिळतोय आणि आडवा जर पाहायला गेलात तसं 10 फुटाचा 15 बाय 10 फुटाचा मोठा लिव्हिंग रूम। त्याचबरोबर इकडे वॉलपेपर, वरच्या बाजूला 2 पंखे लावलेले आहेत। हे बघा फॉल सिलिंग केलेले स्क्वेअर टाईप आणि त्याच्यामध्ये लाईट सुद्धा लावलेले आहेत। लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच मित्रांनो पुढे जाऊयात। तुमचा टाइम खूप महत्त्वाचा, जास्त वेळ अजिबात घेणार नाही। तर मधला पॅसेज तुम्ही पाहून घ्या। हे बघा हा जो पॅसेज आहे त्याचा एरिया मधला 3 फुटाचा आहे। सगळ्यात आधी पुढे गेल्यानंतर इकडे पाहणार तर तुम्हाला बाथरूम पाहायला मिळतोय।
इथला जो कचरा काढला मित्रांनो तो इथे ठेवलेला आहे. तुम्ही फ्लॅट बघायला येणार तोपर्यंत सर्व क्लिनिंग वगैरे इथे केलेली असेल. याच्या अपोजिट इकडे आपल्याला किचन पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये आपण किचन ट्रॉलीज वगैरे लावलेले आहे. एंड टू एंड एकदम साईज पाहून घ्या. इकडे पाहणार ना तर 2 फुटाची बाल्कनी इथे पण तुम्हाला पाहायला मिळेल, जेणेकरून वॉशिंग मशीन वगैरे तुम्ही इथे ठेवू शकता. इथून दाखवून देतो. हे बघ, साईज चेकआउट करा. किचनची साईज सुद्धा खूप चांगली आहे. या फ्लॅटचा बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया सुरुवातीला सांगितलाच होता. किचन ट्रॉली बाकी आपण इकडे नवीन लावलेले आहेत. हे बघा, ओल्ड नाहीत मित्रांनो, नवीन लावलेत. एकच प्लॅटफॉर्म आपल्याला इथे पाहायला मिळतोय, परंतु सफिशियंट आहे. त्याचं पाण्याचे कनेक्शन इकडे घेतलेलं आहे. या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन खूप चांगलं आहे, म्हणजे 24 तास पाणी आहे इथे. फ्लॅटमध्ये इथे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळेल. बघा, आणि इंडियन टॉयलेटच्याच बाजूला इकडे तुम्हाला मोठ्या साईजचा एक बेडरूम पाहायला मिळणार आहे. आता लगेच मित्रांनो बेडरूम पाहून घेऊयात. बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली तुम्हाला इकडे पाहायला मिळते. पाहू शकता तुम्ही. आपण तिकडून आलो होतो, तिकडे लिव्हिंग रूम आहे आणि हा आपला बेडरूम आहे. स्टँडिंगने आपण पाहून घेऊयात. हे बघा, साईज बघा मित्रांनो, खूप चांगली साईज आहे. 7व्या माळ्यावरती फ्लॅट आहे, पण कोणत्या प्रकारचं लिकेज वगैरे नाही, तुम्ही चेकआउट करू शकता. बाकी लिकेज नसण्याचं कारण असं की वरती शेड सुद्धा आहे. आणि लिकेज तसं या बिल्डिंगमध्ये अजूनपर्यंत कुठल्या बिल्डिंगला आलेलं नाही. खूप फ्लॅट आपण या बिल्डिंगमध्ये विकलेले आहेत. बघा, हे बाल्कनी. या बाल्कनीमधून पण तुम्हाला व्ह्यू खूप भारी असा व्ह्यू पाहायला मिळतोय. हे बघा, सुंदर असा व्ह्यू, एकदम पीसफुल व्ह्यू तुम्हाला इकडे पाहायला मिळतो. मित्रांनो, व्हिडिओला अजून जर लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट पुढे पाहिजे असेल चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला तर मग आता नेहमीप्रमाणे तुम्हाला मी होम लोन बद्दल माहिती देतो. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला फ्लॅट? आवडलात ना? नक्कीच आवडला असेल, कारण एवढा चांगला फ्लॅट आणि तो पण या प्राइस पॉइंटला कोणाला घ्यायला आवडणार नाही. मग आता वाट कसली बघताय? लगेच कॉल करा मला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जेवढं लवकर शक्य होईल तेवढं लवकर मला कॉल करा, कारण असे क्वालिटी फ्लॅट्स अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये फार कमी पाहायला मिळतात. आणि सेमी फर्निश फ्लॅट होतं, जसं की तुम्ही पाहिलं होतं. 26,75,000 ऑल इन्क्लुडिंग याची प्राइस असणार आहे. 7व्या माळ्यावरती फ्लॅट आहे, पुन्हा एकदा सांगतोय. या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर मित्रांनो, कमीत कमी तुमच्याकडे 2.5 ते 3 लाख रुपये असायला पाहिजे, जर तुम्हाला सॅलरी 35 ते 40 हजारात असेल तर. बाकी डाऊन पेमेंट जास्त असेल, सॅलरी कमी असेल, त्या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही या फ्लॅटला घेऊ शकता. थोडक्यात सांगायचं झालं तर अधिक माहितीसाठी कॉल करा. बाकी डिस्क्रिप्शन मध्ये बरीचशी माहिती दिली, तिकडे चेकआउट करू शकता. अजूनपर्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा मित्रांनो, आणि अशाच प्रकारचं कॉन्टेंट पुढे पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. चला मग मित्रांनो, व्हिडिओ खूप लेंथी झालेला आहे. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. थँक्स फॉर वॉचिंग.